छत्रपती संभाजीनगर शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दराने विकल्या जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। ठाकरे साहेबांचा विजय असो। भवानी जय शिवाजी। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळाला पाहिजे। सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळाला पाहिजे। बाजार करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सीकडून ग्राहकांकडून अधिक दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडण्यात आलं। शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना भेट देत निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये चढ्या दराने गॅस सिलेंडर विक्री थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी मंगेश गॅस एजन्सी बजरंग चौक येनाट येथे प्रमुख निवेदन देण्यात आलं। ग्राहकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं। गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांसह लघु उद्योगांनाही मोठा फटका बसत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून दोनच विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे घरगुती गॅसची, ओटीपी आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला 1800 रुपयाला 2000 रुपयाला काही ठिकाणी 3-3 हजार रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोख असली पाहिजे आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे।